विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आम्ही अडकूर मतदारसंघामध्ये आहोत आणि अडकूरमध्ये जी जीप आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे. दादा, नेमकी आजची परिस्थिती आणि आपल्या मनातील उमेदवार कोण आहे? तर अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातील आमचे उमेदवार सौ राजश्री लक्ष्मण गावडे ह्या ताई आहेत आणि अडकूर पंचायत समितीमधील उमेदवार रवींद्र नामदेव बांदिवडेकर हे आहेत. तर दोघेही उमेदवार सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत आणि त्यातील आमचे अडकूर पंचायत समितीचे जे युवा तडफदार नेतृत्व आहे, जे ह्या अगोदर वयाच्या 21 वर्षापासून नागरवाडीचे सरपंचपद त्यांनी भोगलेलं आहे आणि संघटनेचं म्हटलं तर आमच्या भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तर संघटनेच्या माध्यमातून असेल आणि ग्रामपंचायत नागरवाडीमध्ये जो त्यांनी विकास केला आहे आणि जो आपला भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस म्हणून ते काम करत असताना तरुणांच्या अडचणी असतील, तरुणांना नोकरीला लावणे, रोजगार मिळवून देणे, मग गोव्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, तसेच युवकांना गडिंग्लज येथे ॲडमिशन घेण्यासाठी मदत करणे, म्हणजे शिक्षणाच्या म्हणजे एकंदरीत रवी बांदिवडेकर हे युवकांचे प्रेरणास्थान आणि आशास्थान आहेत. त्यांनी तुम्हाला खूप मदत केलेली आहे, भरपूर. म्हणूनच तुम्ही त्यांना मदत करणार. हा, त्यांनी पुढच्यासाठी त्यांना काय सांगणार तुम्ही आणि तुमच्या इतर तरुण मतदारसंघांना काय आव्हान करणार? रवींद्र बांदिवडेकर हे या अडकूर पंचक्रोशीतीलच नव्हे तर चंदगड तालुक्यातील युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेत. कारण त्यांचं काम हे तरुणांसाठी अतिशय चांगलं आहे आणि तरुणांसाठीच नाही तर आमच्या गोरगरीब जनतेला, म्हातारी माणसं असतील, वयोवृद्ध नागरिक, सर्वांशीच ते आपुलकीने आणि प्रेमाने वागतात आणि त्यांचं काम बोलतंय. मग तरुणांसाठी शिक्षण असेल, रोजगार असेल किंवा बस चालू करून देणे असेल, खेडोपाडी बस पोहोचत नाही, तर 20-20 वर्ष गावात बस नव्हती, तर ती बसची सुविधा त्यांनी चालू करून दिली. आणि शासकीय आपले जे कार्यालय आहेत, मग कुणाचं रेशन कार्डची कामं असतील किंवा कुणाचे दाखले मिळत नसतील किंवा कुठलं तर आपलं संजय गांधी निराधार योजना पेन्शन गरिबांना मिळवून देणे असेल, अशी विविध कामं त्यांनी आपल्या म्हणजे त्यांच्या कर्तृत्वावर त्यांनी केलेली आहेत. तर माझं एक जनतेला आव्हान आहे की अशा तरुण तडफदार युवा नेतृत्वाला तुम्ही एकदा संधी द्या आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ, तर कमळाला तुम्ही साथ द्या आणि शाश्वत विकास करण्यासाठी तुम्ही त्यांना जिल्हा परिषदचे उमेदवार राजश्री लक्ष्मण गावडे आणि पंचायत समितीचे उमेदवार रवींद्र नामदेव बांदिवडेकर यांना तुम्हाला शाश्वत विकास करण्यासाठी निवडून द्या. त्यांनी 100% ह्या पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहतील असा मला विश्वास वाटतो. तर आपण अडकूर मतदारसंघामध्ये आहोत आणि या दादांनी स्पष्ट सांगितलं की रवी बांदिवडेकर हे आमच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांनी युवकांच्यासाठी खूप असं काम केलंय, फक्त या मतदारसंघासाठी नसून तर संपूर्ण चंदगड तालुक्यातील युवकांचे अनेक प्रश्न त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गी लावलेले आहेत आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांना मदत करून त्याची कुठेतरी आम्ही परतफेड करणार असं त्यांचं ठाम मत आहे. न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला.